देवेंद्रजींनी जे काही सांगितलं आहे तो एक लोकशाहीतला एक भाग आहे. तर काल देखील मी आता माननीय शरद पवार साहेबांची जागतिक मराठी अकादमी आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. याचा अर्थ त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी त्यांच्या पक्षात गेलो नाही किंवा अन्य काही गोष्टी राजकीय घडामोडी घडल्या नाहीत. ठीक आहे, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालावं लागतं, त्याच्यातच एक भाग आहे. ठाकरेंना असुरक्षित वाटतं असं तुम्ही म्हटले होते, त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेत आहेत. मात्र तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होतं? ठाकरे पुन्हा युती संदर्भात टाळी देत आहेत का? मी असं म्हटलं होतं नाही, युतीची टाळी द्यायची किंवा हा सगळा त्यांचा पक्षाचा भाग आहे. मी असं म्हटलं होतं की ज्या नेत्यांनी उबाठामधल्या माननीय देवेंद्रजींवर इतक्या घाणेरड्या पद्धतीनं टीका केलेली होती, म्हणजे पारंपरिक जे वैरी असतात ते सुद्धा असं बोलत नाहीत, अशा पद्धतीची त्यांची भाषा होती. एका भाषणामध्ये तर ते राहतील म्हणजे तो अरेतुरे करणं मी योग्य नाही, पण तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीची देखील भाषा केलेली होती. आणि ती का केलेली होती तर असं वाटत होतं की फेक नरेटिव्ह सेट केल्यानंतर पुन्हा एकदा ते सत्तेवर येतील. त्याच्यामुळे उभाटाच्या काही लोकांनी कोट शिवलेले होते, त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी कोट शिवलेले होते आणि ते काही शक्य झालं नाही. मग आता पर्याय नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही. या भूमिकेतनं कदाचित त्यांची ती भूमिका असेल. ठाकरे सरेंडर झाले मुख्यमंत्र्यांकडे असं म्हणायचं तुम्हाला? ठाकरे सरेंडर झाले जरा मी काय म्हटलं, माझं पुन्हा एकदा मी वाक्य रिपीट करतो की त्यांना असं कदाचित वाटलं असावं की आता 15 वर्ष काही कुठंच काही जमणार नाही म्हणून सरेंडर झालेलं चांगलं. मी झाले असं म्हटलं नाही, मी माझं मत मांडलं. संतोष देशमुख यांची जी मुलगी वैभवी आहे त्यांनी शंका व्यक्त केली की CID काय त्यांना तपासाबद्दल माहिती देत नाही आणि एक आरोपी अजूनही अटक आहे. मग कुटुंबाला का माहिती दिली जात नाही असा प्रश्न वारंवार विचारणा केल्यावर या संदर्भामध्ये कुटुंबाला तपासाची माहिती दिली गेली पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. मी देखील राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून पोलीस अधिकाऱ्यांशी नक्की बोलेन, कारण याच्यामध्ये समज गैरसमज काय राहता कामा नयेत. पोलीस पारदर्शकपणानं हा तपास करतायत ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर मागणी केलेली असेल की तपासाची माहिती दिली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतः देवेंद्रजी लक्ष घालतील आणि त्यांना ती माहिती देण्याची व्यवस्था. हो, तो पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो, जे संजय राऊत म्हणालेले आहेत की स्वबळावरती लढणार, तर हे त्यांच्यातला जुना वाद आहे, पूर्वीपासून लोकसभेच्या वेळचे हे सगळे प्रकार आहेत. मग तुमचं काय म्हणणं त्याच्यावर? नाही, त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही. 2019ला मॅन्डेट मिळालेलं असताना दुसऱ्याबरोबर जाणं, काँग्रेसबरोबर जाणं, त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं, म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं, त्या काँग्रेसचा प्रचार करणं, भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्दप्रयोग न करणं, कदाचित याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल. योग्य वळणावर येत आहेत असं वाटतं? तर ते योग्य वळणावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय. पण तो ठीक आहे, कदाचित काही गोष्टीची त्याला आपण रिअलाईज म्हणतो ते झालं असेल आणि म्हणून कदाचित महाविकास आघाडीतून ते बाहेर पडत असतील. मग अपेक्षित यश मिळेल का या सगळ्या प्रयत्नात? मगाशी मी बोललो ना, आता 15 वर्ष तरी चिंता करण्याची आम्हाला काही गरज नाही. तर शेवटी तर प्रयोग करणं गरजेचं आहे ना. पक्ष जर टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोग, ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो, तसं नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करणं आता त्यांची म्हणजे प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे. ते नाविन्यपूर्ण प्रयोग जर त्यांनी केले नाहीत राजकारणामध्ये टिकणार कसं? बरं, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते पुन्हा कधी वापस येऊ शकतात असे ठाकरे म्हणतात. बाळासाहेबांचे जे तुम्ही ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते परत येऊ शकतात, त्यांना दरवाजे उघडे आहेत थोडक्यात. नाही, पण असं तुम्ही असं ते कुठं म्हणाले? ते मला असं वाटतं की काल परवाची त्या सगळ्यांची भूमिका, आजची भूमिका, त्याच्यामध्ये तुम्हाला देखील जाणवत असेल प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की जर सर्वसामान्यांचा नेता देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेला तर तो विक्रमी घडामोडी ह्या राजकारणामध्ये करू शकतो. हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रूव्ह करून दाखवलं आहे. आणि म्हणून कधीही कोणाला राजकारणामध्ये कमी लेखू नये हे जे सांगितलं जातं त्याची प्रचिती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या महाराष्ट्राला नाही देशाला आणून दिलेली आहे. नितेश राणे EVMचा लॉंग फॉर्म करताना असं म्हणतात अगेन्स्ट मुल्ला, असं काय बोलले ते नितेश राणे काय बोलले मी आता पहिलं ते बघतो, ऐकतो. पण ते देखील कोकणातले आमचे भाजपाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग माझं मत व्यक्त करतो. एक मात्र आहे की पहिली गोष्ट
राज्यकर्त्यांनी किंवा मी असं कोणाला सल्ला देण्या एवढा मोठा नाही, परंतु आपल्यामुळं कुठेही समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आम्ही घेतली पाहिजे. परंतु महाराष्ट्राला आणि देशाला कमी लेखण्याचं काम जर कोण करत असतील, आतंकवादासारख्या गोष्टी घडवण्याचा जर प्रयत्न करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अद्दल घडली पाहिजे. ही देखील शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कमी पडायला लागला, त्याच्यामुळे दारू विक्री जी आहे मद्य धोरण बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले सरकारचे. दारू म्हटल्यानंतर असा एक शब्दप्रयोग होतो. मी काल देखील सांगितलं की महसूल वाढवण्यासाठी जर काही प्रयोग करावे लागले तर त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन. तर उदय सामंत यांची आपण ही प्रतिक्रिया बघत होतो आणि जो आता निर्णय संजय राऊत यांनी जाहीर केलेला आहे या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसबरोबर राहताना अनेक भूमिका बदलाव्या लागल्या आणि त्याचा फटका बसला असेल आणि म्हणून हे रिअलायझेशन झालं असेल अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.